आता आपण त्रिकोणाच्या मध्यगा कशा काढायच्या ते शिकणार आहोत. ठीक आहे, तर मध्यगा म्हणजे काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्या त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. म्हणजेच त्रिकोणाला एकूण किती मध्यगा असतील, तर 3 मध्यगा असतील. 3 शिरोबिंदूंपासून त्यांच्या समोरच्या बाजूच्या मध्यावर टाकलेला रेषाखंड. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक त्रिकोणाला 3 मध्यगा असतात. तर आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, तर मध्यगा काढण्यासाठी आपल्याला आधी त्रिकोणाच्या 3ही बाजूंचे मध्यबिंदू शोधावे लागणार आहेत. आणि एकदा ते मध्यबिंदू काढून झाले की प्रत्येक शिरोबिंदू पासून त्या मध्यबिंदू पर्यंत एक रेषाखंड काढायचा की झालं काम. आलं लक्षात? तर ते मध्यबिंदू कसे काढायचे ते आधी आपण शिकणार आहोत आणि ते याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू काढण्यासाठी एक सोपी आणि अचूक पद्धत आहे, ती पद्धत आपण इथे शिकणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं, तर आपल्याला त्याच्यासाठी 2 वर्तुळ काढावी लागतात. आता वर्तुळ काढायची म्हणजे तुमच्या कंपास पेटीतलं कंपास तुम्हाला वापरायला लागणार आहे. तर तुमच्या कंपासला पेन्सिल लावून तयार ठेवा. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा शिरोबिंदू C घेणार आहोत आणि त्याच्या समोरची बाजू घेणार आहोत AB. आता AB चा मध्यबिंदू आपल्याला शोधायचा आहे. आता हा मध्यबिंदू कसा शोधणार, तर त्याच्यासाठी आपल्याला 2 वर्तुळ काढायचे. तर त्याच्यातलं पहिलं वर्तुळ काढण्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमच्या कंपासचं जे टोक आहे ते A बिंदूवर ठेवायचं. आणि त्या कंपास मधली जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलीचं टोक ठेवायचं B वर. याचाच अर्थ काय, तर आपल्याला A हे केंद्र आणि AB एवढी त्रिज्या एवढं एक वर्तुळ काढायचं आहे. ठीक आहे, तर ते पहिलं वर्तुळ आता आपण काढून घेऊया. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर आपल्याला काय करायचंय, BA एवढी त्रिज्या आणि A हे केंद्र असं वर्तुळ आपण इथे काढलेलं आहे. परत एकदा लक्षात घ्या, तुम्हाला वर्तुळ काढण्यासाठी A या बिंदूवर तुमच्या कंपासचं टोक ठेवायचे, म्हणजेच A काय होईल, त्या वर्तुळाचं केंद्र होईल. आणि AB एवढी त्रिज्या घ्यायची, म्हणजेच पेन्सिलीचं टोक कुठे ठेवणार, तर B वर. आणि अशा प्रकारे कंपास फिरवून तुम्ही हे वर्तुळ काढून घ्या. आलं लक्षात? तर हे झालं पहिलं वर्तुळ. आता दुसरं वर्तुळ जे काढायचे ते बरोबर याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजेच काय, तर आपल्याला आता B हे केंद्र घ्यायचे आणि BA एवढीच त्रिज्या घ्यायची आणि एक वर्तुळ काढायचे. परत एकदा लक्षात घ्या, आता दुसरं वर्तुळ काढताना तुमच्या कंपासचं टोक हे B बिंदूवर असलं पाहिजे आणि कंपासची पेन्सिल ही A बिंदूवर असली पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला केंद्र B आणि त्रिज्या AB एवढं एक वर्तुळ काढून घ्यायचे. त्रिज्या किती, AB आणि केंद्र B. तर अशा प्रकारे आपण दुसरं वर्तुळ काढून घेतलेलं आहे. पहिल्या वर्तुळाचं केंद्र आहे बिंदू A, दुसऱ्या वर्तुळाचं केंद्र आहे बिंदू B. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत? आता आपल्याला या 2 वर्तुळांचे छेदन बिंदू शोधायचे. तर हा वरचा एक छेदन बिंदू आहे, त्याला नाव देऊया D. आणि इथे दुसरा छेदन बिंदू आहे, त्याला नाव देऊया E. इथपर्यंत कळलं? 2 वर्तुळ काढली आपण, त्या 2 वर्तुळांचे छेदन बिंदू आपण इथे घेतलेले आहेत. आता हे 2 छेदन बिंदू एका रेषाखंडाने जोडून टाकायचे. ठीक आहे, DE हा रेषाखंड आपण घेतला आणि D आणि E हे 2 बिंदू जोडून टाकले. आता इथे तुमच्या लक्षात येईल की हा DE रेषाखंड आहे तो AB या बाजूला F या बिंदूत छेदतोय. ठीक आहे, आता हा F जो बिंदू आहे तो AB या त्रिकोणाच्या बाजूचा मध्यबिंदू आहे. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या बाजू AB चा मध्यबिंदू शोधलेला आहे. आलं लक्षात? इतकी सोपी ही पद्धत आहे. तर अशाच प्रकारे राहिलेल्या 2 बाजूंचे मध्यबिंदू आपल्याला शोधायचे आहेत. त्याच्यासाठी अशाच प्रत्येक बाजूसाठी 2-2 वर्तुळ काढायची, त्यांचे छेदन बिंदू शोधायचे, ते जोडून टाकायचे की आपल्याला त्या बाजूचा मध्यबिंदू मिळतो. ठीक आहे, तर आता मी काय करतो, हे आत्ता काढलेली जी 2 वर्तुळे ती इथे खोडून टाक, फक्त मध्यबिंदू F ठेवतो, म्हणजे आपल्याला इतर 2 बाजूंचे मध्यबिंदू शोधताना व्यवस्थित वर्तुळ काढता येतील. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला F हा बिंदू दिसतोय, तो बाजू AB चा मध्यबिंदू आहे. आलं लक्षात? आता आपण काय करूया, शिरोबिंदू B घेऊया आणि त्याच्या समोरची बाजू कुठली, AC. तर त्या AC बाजूचा मध्यबिंदू शोधूया. ठीक आहे, आता AC चा मध्यबिंदू शोधण्यासाठी आपण काय करणार, केंद्र A आणि
आणि त्रिज्या AC किंवा CA असं एक वर्तुळ काढणार. मग आता तुम्ही काय करायचं, तुमच्या कंपासचं टोक ठेवायचं A बिंदूवर, कंपास मध्ये लावलेल्या पेन्सिलचं टोक ठेवायचं C बिंदूवर आणि एक वर्तुळ काढायचं. तर CA एवढी त्रिज्या आणि A हे केंद्र असं एक वर्तुळ आपण इथे काढलं. आता दुसरं वर्तुळ कसं काढणार, तर दुसऱ्या वर्तुळासाठी C हे केंद्र घ्यायचं, म्हणजे तुमच्या कंपासचं टोक ठेवायचं C बिंदूवर, कंपास मधल्या पेन्सिलचं टोक ठेवायचं A बिंदूवर, म्हणजेच AC एवढी त्रिज्या आणि केंद्र C असं दुसरं वर्तुळ काढायचं. ठीक आहे. आता पुढची पायरी काय, तर या दोन वर्तुळांचे छेदनबिंदू शोधायचे. ते इथे दिसतात आपल्याला. पहिला छेदनबिंदू आहे हा, त्याला आपण G नाव दिलं. दुसरा छेदनबिंदू हा इकडे, त्याला H नाव दिलं. त्याच्या पुढची पायरी काय, तर हे दोन छेदनबिंदू जोडून टाकायचे, G आणि H. त्याच्यासाठी हा GH हा रेषाखंड आपण काढला. आता हा GH हा जो रेषाखंड आहे तो बाजू AC ला I या बिंदू मध्ये छेदतोय. त्याला आपण नाव काय दिलंय I, आणि हा I बिंदूच बाजू AC चा मध्यबिंदू आहे. बरोबर. बाजू AB चा जेव्हा मध्यबिंदू काढला तेव्हा जी कृती आपण केली होती तीच कृती इथे AC च्या बाबतीत केलेली आपण. अशा प्रकारे आपण बाजू AC चा मध्यबिंदू I इथे शोधलेला आहे. तर याच्या पुढची पायरी कुठली, तर बाजू BC चा मध्यबिंदू शोधायचा. तर मी आता काय करतो, ही दोन्ही वर्तुळ इथून काढून टाकतो किंवा खोडून टाकतो, म्हणजे आपल्याला ती स्वच्छ आकृती दिसेल आणि BC साठी दोन नवीन वर्तुळ आपण काढू शकू. आता आपल्याला त्रिकोण ABC दिसतोय. बाजू AB चा मध्यबिंदू कुठला आहे, F तो दिसतोय, आणि बाजू AC चा मध्यबिंदू I दिसतो. तर ही आकृती अशी स्वच्छ स्पष्ट आपल्याला दिसते. आता BC चा मध्यबिंदू शोधायचा, तीच पद्धत वापरायची. ठीक आहे. आता आपला शिरोबिंदू कुठला आहे, तर A, त्याच्या समोरची बाजू BC. BC चा मध्यबिंदू शोधण्यासाठी आपल्याला B हे केंद्र आणि BC ही त्रिज्या अशी माप घेऊन एक वर्तुळ काढायचे. म्हणजेच तुमच्या कंपासचं टोक आता बिंदू B वर असणार आहे आणि कंपासला लावलेल्या पेन्सिलीचं टोक हे बिंदू C वर असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच CB एवढी त्रिज्या आणि B हे केंद्र असं हे वर्तुळ मी काढलं. दुसरं वर्तुळ कुठे काढणार, तर त्याचं केंद्र असणारे बिंदू C, म्हणजेच तुमच्या कंपासचं टोक C बिंदूवर येणार आहे. कंपासला लावलेल्या पेन्सिलीचं टोक हे B बिंदूवर येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच BC एवढी त्रिज्या आणि C हे केंद्र असं दुसरं वर्तुळ मी काढलं. आता या दोन वर्तुळांची हे छेदनबिंदू J आणि K, आता हे JK एका रेषाखंडाने जोडून टाकायचे. आता हा JK रेषाखंड बाजू BC ला L या बिंदूत छेदतोय, म्हणजेच L काय झाला, तर बाजू BC चा मध्यबिंदू झाला. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे मध्यबिंदू आता काढून घेतलेले आहेत. आता मी काय करतो, ही दोन्ही वर्तुळ इथून काढून टाक. आता आपल्याला स्वच्छ आकृती परत दिसते. ABC आपला त्रिकोण दिसतोय, AB चा मध्यबिंदू F दिसतोय, BC चा मध्यबिंदू L दिसतोय आणि AC चा मध्यबिंदू I दिसतोय. आता मध्यगा कशा काढायच्या, तर प्रत्येक शिरोबिंदू पासून त्याच्या समोरच्या बाजूच्या मध्यबिंदूला जोडणारा एक रेषाखंड काढायचा. म्हणजेच काय करायचं, तर इथे मी शिरोबिंदू A घेतो, इथून L पर्यंत एक रेषाखंड काढतो, म्हणजेच आपल्याला AL ही मध्यगा मिळाली. त्याच्यानंतर मी बिंदू B घेतो आणि त्याच्या समोरचा मध्यबिंदू कुठला आहे I, त्याला जोडून टाकतो. आता शिरोबिंदू C पासून AB चा मध्यबिंदू F पर्यंत हा रेषाखंड काढतो. अशा प्रकारे आपल्याला मध्यगा AL, मध्यगा BI आणि मध्यगा CF अशा ABC या त्रिकोणाच्या तीन मध्यगा मिळालेल्या आहेत. आणि हा M हा जो बिंदू आहे तो त्या त्रिकोणाच्या मध्यगांचा संपात बिंदू आहे. म्हणजेच एकाच बिंदूत त्या सगळ्या मध्यगा एकमेकींना छेदतात. म्हणजेच M काय आहे, तर ह्या त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही त्रिकोणाच्या मध्यगा काढू शकतो. ठीक आहे. परत एकदा पटकन बघू आपण काय केलं. तर पहिल्यांदा आपण त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू काढून घेतले. ते कसे काढले, तर ती दोन वर्तुळांची पद्धत आपण वापरली. आणि एकदा मध्यबिंदू मिळाल्यानंतर तो मध्यबिंदू आणि त्याच्या समोरचा
त्रिकोणाचा शिरोबिंदू यांना जोडून टाकलं एका रेषाखंडाने. तो रेषाखंड म्हणजेच त्या त्रिकोणाची एक मध्यगास. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण ABCच्या या 3 मध्यगा मिळाल्यात. त्या तिन्ही मध्यगा M या बिंदूत एकमेकींना छेदतात. त्या M या बिंदूला काय म्हणतात तर मध्यगा संपात बिंदू म्हणतात. आलं लक्षात? आता मध्यगा संपात बिंदू हा नेहमी O या अक्षराने दाखवायचा संकेत आहे. इंग्रजी O या अक्षराने मध्यगा संपात बिंदू दाखवतात. म्हणून मी इथे जो M बिंदू घेतला होता त्याला मी O केलेला आहे. ठीक आहे, आलं लक्षात मध्यगा कशा काढायच्या. तर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला विचारा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद.